झालेली आहे आणि राज्याचे शिंदे यांच्यासोबत सुद्धा आजच भेट झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक चर्चा जी आहे की मुंबईतील दोन्ही जागांचा आग्रह जो आहे हा मनसेअध्यक्ष ठाकरेंनी केलेला आहे। त्यामुळे या दोन्ही जागांच्या बाबतीत काही चर्चा झाली का किंवा दक्षिण मुंबई आणि एक अशी आता माहिती मिळते की दक्षिण मध्य मुंबईच्या बाबतीत सुद्धा आग्रही मागणी जी आहे ही मनसेकडनं केली। त्यामुळे या दोन्ही जागांच्या बाबतीत काही चर्चा झाली का हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे, कारण का नाशिक या जागेचा सुद्धा चर्चेचा विषय आला होता। मात्र नाशिकच्या बाबतीत जर हेमंत गोडसेंच्या बाबतीत बोलायचं झालं असेल तर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे याआधीच हेमंत गोडसे यांचं नाव हे जाहीर केलं होतं आणि त्यामुळे एका जागेच्या अदलाबदलीत ही कुठेतरी नेमक्या काय तोडगा काढला जातो, एक जागा नेमकी कोणती हे पाहावं लागणार आहे। कारण का आपल्याला जी माहिती मिळते ही माहिती जर पाहायला गेलं तर मुंबईतील 2 जागांवरती मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी आग्रह धरला होता आणि तशा पद्धतीचा आग्रह नेत्यांचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आताची जर वस्तुस्थिती आपण पाहायला गेलं तर नेमक्या मनसे कोणत्या 2 जागांवरती निवडणूक लढणार हे पाहणं अधिक महत्वाचं आहे। आता आपण म्हणाली दुसऱ्यामध्ये पाहायला गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यांचा ताफा हा ताजलँड या हॉटेलवरनं आता आलेला आहे, कारण का मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक बराच वेळ सुरू होती आणि ही बैठक झाल्यानंतर आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर या बैठकीला काय झालंय, आता मनसे नेत्यांसोबत त्यांची बैठक जी आहे ही सुरू होईल आणि त्याच अनुषंगानं आता जर आपण पाहायला गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नेत्यांसोबत आता काही वेळात त्यांची बैठक जी आहे ही सुरू होईल आणि या बैठकीमध्ये नेमकं या 3 दिवसात काय घडामोडी झालेल्या आहेत, कशा पद्धतीने या घडामोडी झालेल्या आहेत याची माहिती नेत्यांना ते देतील आणि त्याच अनुषंगानं आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे आता शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर राज्यभरातून जे नेते आलेत ते मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी वाट पाहत होते आणि आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची बैठक जी आहे ही मनसे नेत्यांसोबत होईल आणि आता जर आपण पाहायला गेलं म्हणाली तर या ठिकाणी आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे पोहोचलेले आहेत। नेत्यांबरोबर आता थोड्याच वेळाची बैठक चालू होईल म्हणाली। अगदी बरोबर आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड आता सध्याच्या घडीला घडतीये, कारण नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ताजलँड या हॉटेलवर गेले होते आणि महायुतीमध्ये सहभागी होणार का हे पाहणं त्यामुळे आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात सुद्धा भेट झालेली आहे। तर ही ताजलँडवरची जी भेट आहे मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट संपवून राज ठाकरे हे आता शिवतीर्थवर आता दाखल झालेले आहेत। दादर इथल्या त्यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी त्यांचे सगळे पदाधिकारी नेते मनसेचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यानंतर पुढच्या काही वेळातच राज ठाकरे पदाधिकारी आणि नेत्यांसोबत एक बैठक घेणार आहे आणि या संपूर्ण बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहायचंय। आता राज ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। तर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण ती पाहतोय ती म्हणजे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक संपवून ताजलँडवरची बैठक संपवून आता ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर पदाधिकारी आणि नेत्यांसोबत ते आता बैठक घेणार आहेत आणि पुढच्या काही वेळात राज ठाकरे महायुती संदर्भात काही घोषणा करतायत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण पाहतोय राज ठाकरे हे शिवतीर्थावर आत्ताच दाखल झालेले आहेत आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण शिवतीर्थावरची पाहतोय। शिवतीर्थावर राज ठाकरे यांची गाडी नुकतीच पोहोचलेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी हे सगळे नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित आहेत आणि आमचे प्रतिनिधी विशाल पाटील सुद्धा आपल्याला शिवतीर्थावरून अपडेट्स देत आहेत। पुन्हा एकदा आपण विशालकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल। विशाल, सगळेच पदाधिकारी नेते राज ठाकरेंची खूप उत्सुकतेने वाट पाहतायत, कारण अमित शहांच्या नेमकं काय झालं आणि त्या भेटीनंतरची जी बैठक झालेली आहे ताजलँडवरची जी बैठक आहे या बैठकीमध्ये कोणत्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे हे सगळं ऐकण्यासाठी आता हे पदाधिकारी नेते उत्सुक असतील, कारण मनसेची नवी दिशा नवी वाटचाल या पुढच्या राजकारणात पाहायला मिळेल। नक्कीच, खरं तर मनसेची आता कशा पद्धतीनं महायुतीत वाटचाल असणार आहे हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे, कारण का मनसेअध्यक्ष राज ठाकरे ताजलँडवरची बैठक आटोपून थेट आता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। खरं तर त्यांनी सकाळीच 11 वाजता सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना
शिवतीर्थवर येण्याचे आदेश दिले होते आणि त्या अनुषंगाने राज्यभरातील नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता या बैठकी अवघ्या काही 10 मिनिटांमध्ये ही बैठक सुद्धा सुरू होईल. या बैठकीत नेमकी ते काय भूमिका मांडतात, कशा पद्धतीने या बैठका झालेल्या आहेत, नेमकी काय बोलणी युतीच्या बाबतीत झालेली आहेत, याची सगळी माहिती जी आहे ही ते नेत्यांना देऊन विश्वासात घेतील आणि इथून पुढचे काय वाटचाल आहे, नेत्यांची काय मतं आहेत हे सुद्धा ते जाणून घेतील. त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी महायुतीत सहभागी होण्याच्या अंतिम टप्प्यावरती मनसे आलेली आहे हे आता आपण म्हणू शकतो. त्यामुळे ज्या पद्धतीनं 3 दिवसीय बैठकांचं सत्र चालू आहे या बैठकांचं सत्र पाहता आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बैठक आटपून थेट शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आहेत. नेत्यांची ते आता बैठक घेतील. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निहाय आढावा नेत्यांकडनं घेतला होता आणि आता मात्र इथून पुढची वाटचाल कशी असणार आहे, नेमक्या कोणत्या जागा आपल्याला मिळणार आहेत, कोणत्या जागांवरती लढायचं आणि कशा पद्धतीनं लढायचं आहे याचं मार्गदर्शन नेते आणि पदाधिकारी यांना करतील. म्हणाले आपण जर एक गोष्ट पाहायला गेलं तर आज या बैठकीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण का इतर शहरातील फक्त शहराध्यक्ष आणि नेते यांना बोलवण्यात आलेलं आहे. मात्र मुंबईतील जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील विभाग अध्यक्षांना सुद्धा या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने एक चर्चा आहे की 2 जागांवरती आग्रह जो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईच्या बाबतीत केलाय त्या अनुषंगानेच कुठेतरी हालचाली आहेत का याची सुद्धा एक चर्चा जी आहे ती सुरू आहे. कारण का मुंबईतील जर 2 जागा घेतल्या तर या बाबतीत आज विभाग अध्यक्षांना तशा पद्धतीनं आदेश किंवा कामाला लागण्याचे आदेश जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत देऊ शकतात. आणि आता ही बैठक थोड्याच वेळात सुरू होईल. नेमकं त्या बैठकीअंती आता नेमकं काय बाहेर पडतं याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणाली निश्चितच तिथले सगळे अपडेट जाणून घेऊ. विशाल, तुम्ही असे सोबत राहा आणि आता थेट सागर बंगल्याकडे जाणार आहोत. तिथे आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. राज ठाकरे यांच्यासोबतची बैठक आटपून देवेंद्र फडणवीस सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत. अनेक बैठकांचा सिलसिला सुरू आहे. थेट तुषारकडे जाणार आहोत. तुषार, आपण जर